नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय सियाराम. स्वागत आहे आपलं स्वामिनी गवळी रेसिपी आणि ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि स्वामिनी वेदिकाला सुट्ट्या लागलेल्या आहेत मे महिन्याच्या. आणि आता आम्ही गावाकडे आहोत आणि इथल्या सर्वच गोष्टींचा आनंद घेत आहोत. आणि सापुतारा पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जात आहोत. आणि सापुतारा हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे, गुजरात महाराष्ट्र सीमेवर वसलेलं. आणि आपल्या गावापासून फक्त 10 ते 11 किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा येणं होत नाही, परंतु आम्ही आज निघालेलो आहोत इथला आनंद घेण्यासाठी. आणि इथे कोणत्याही ऋतूमध्ये आल्यानंतर इथलं जे सौंदर्य आहे ते इतकं परिपूर्ण आहे. कुठल्याही ऋतूमध्ये आपण आल्यानंतर इथल्या त्या ऋतूनुसार इथलं सौंदर्य आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये बघू शकतो. आणि आता मे महिना असल्यामुळे खूपच ऊन असतं, त्यामुळे रस्ते असे सुने दिसत आहेत, पूर्ण शुकशुकाट आहे. आणि आता टेकडीवरती जायचं आहे प्रथम, आणि तिथे सुद्धा खूप अशा रायडिंग असतात, ते आपण बघूया आणि त्यांचा आनंद घेऊया. तिथले रेस्टॉरंट, दुकानं छोटे खूपच आकर्षित करतात पर्यटकांना. आणि आता आपण आलेलो आहोत टेकडीवरती. आणि टेकडीवरती सुद्धा खूप सारे स्टॉल्स आहेत. आणि इथं एकदम मोठं ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडवरती सुद्धा पूर्ण शुकशुकाट आहे उन्हामुळे. आणि आल्यानंतर लगेचच स्वामीने घोड्याजवळ जाऊन फोटोशूट करायला सांगत होती, परंतु त्याने लगेच तिला हाकललेलं आहे. आणि आता वेदिका पण जाते, पण त्या घोड्याचा मालक बोलत होता की तो म्हणे काहीच करत नाही, हाणत नाही, लावा तुम्ही बिनधास्त हात लावू शकता, परंतु स्वामिनीला त्याने हाकललेलं आहे. आणि आता आम्ही आलो होतो इथे उंटावरती सवारी करायला. आता आम्ही तिघी पण उंटावरती बसलेलो आहोत आणि त्याचं नाव आहे धुरंधर. आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि एक राऊंडचे ते 100 रुपये घेतात, तर आमचे तिघींचे त्यांनी 300 रुपये घेतले होते. आणि फक्त एक राऊंड मारायचा होता तिथल्या तिथे तरीसुद्धा. आणि मी तर पहिल्यांदाच बसली होती उंटावरती. छान वाटत होतं आणि भीतीसुद्धा वाटत होती. आणि धुरंधर चालतोय आणि आम्ही बसलोय. आणि स्वामिनी वेदिकाचे पप्पा आमचा व्हिडिओ काढत आहेत. आणि आता आमचा प्रवास संपलेला आहे. आणि जेव्हा ते उंट खाली बसत होतं तेव्हा ते ओरडत होतं, आणि मला तेव्हा खूपच वाईट वाटलेलं की खरंच आपण बसायला नको पाहिजे होतं. मुक्या प्राण्यांना कसं आपण जसं वागवतो तसं ते वागतात, आणि त्यांच्या वेदना ते सांगू शकत नाहीत. याचा मला दुःख झालेलं होतं. आणि मी त्या माणसाला विचारलं परंतु त्याने मला काही पाहिजे तसं आन्सर दिलेलं नाही. आणि त्यानंतर आम्ही इकडे आलेलो. इथे सुद्धा प्रत्येक घोडा असेल, सायकल असेल, ते लोक येत होते आणि आम्हाला फोर्स करत होते. परंतु आम्ही आता निघालो होतो दुसरीकडे, आणि तिथे एक सायकल स्वार आलेला आहे आणि स्वामिनी वेदिकाला बसायचं आहे सायकलवरती. आणि या सायकलचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला 2
पॅन्डल आहेत आणि आता स्वामी निवेदिका या सायकलवरती बसणार आहेत आणि बसलेले आहेत आणि त्या रायडिंग करत आहेत आणि सायकल पण किती सुंदर सजवलेली आहे त्याने मागे आणि त्याचा आनंद त्या घेत आहेत. इथे सुद्धा पाहिजे तेवढी गर्दी नव्हती, खूपच शुकशुकाट होता आणि आता आम्ही सुद्धा एन्जॉय करत आहोत आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बसली होती सायकलवरती सुद्धा आणि आम्ही पण एक राऊंड मारलेला आहे आणि त्यानंतर ह्या टेकडीवरून खालचं वातावरण असं दिसत होतं. हे आहे पाण्याचं तलाव आणि पाणी आता भरपूर कमी झालेलं आहे आणि आता इथे स्वामिनीचं फोटोशूट चालू आहे आणि हा जो फोटोशूट करणारा होता तो तिच्या पप्पांचा मित्रच होता आणि त्यांच्या ओळखीचा पण होता, त्यामुळे त्यांनी खूप छान असे फोटो काढलेले आहेत आणि आता वेदिकाचं सुद्धा फोटोशूट चालू आहे. आणि आता वेदिकाचं स्वामिनीचं फोटोशूट झालेलं आहे आणि आता कुठेतरी थोडी थोडी गर्दी दिसत आहे आणि आता आम्ही निघालो होतो खाली. आता जायचं आहे आपल्याला तलावापर्यंत आणि तिथे आपल्याला बोटिंगचा आनंद घ्यायचा आहे. रोपवे पण बंद होत्या उन्हामुळे आणि आम्ही जेव्हा खाली निघालो तेव्हाच रोपवे सुरू झाल्या, त्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. आणि इथे होतं एक छानसं दुकान आणि तिथे यांना पाहिजे होती आईस्क्रीम आणि त्या घेत आहेत आईस्क्रीम. खूप छान आणि असे सजवलेले दुकानं असतात छोटे छोटे आणि ते नेहमीच गर्दीने फुललेली असतात. आणि इथे आहे तिकीट घर आणि आपल्याला तिथं तिकीट काढायचं आहे आणि मग बोटिंग करायला जायचं आहे. आणि या सर्वच बोट अशा इथं लावलेल्या आहेत आणि काही लोक बोटिंग करत आहेत आणि पाणी बरंचसं कमी झालेलं आहे. आता आम्ही जॉकेट वगैरे घेतलेले आहेत इथे आणि प्रथम यांनी जॉकेट घातलेलं आहे आणि तो तिथे एक मुलगा होता, तो जॉकेट कसं लावायचं काय कसं घालायचं ते त्याने करून दिलेलं आहे. आणि आता स्वामी निवेदिका बोटिंगमध्ये बसलेल्या आहेत आणि खूपच खुश झालेल्या आहेत, कारण त्या खूपच हट्ट करत होत्या कधीच्या की सापुताऱ्याला जायचं आणि आज तो दिवस आलेला आहे. आणि आता लगेचच वेदिकाने आईस्क्रीम काढलेले आहेत आणि आईस्क्रीम खाता खाता आम्ही बोटिंगचा आनंद घेत होतो आणि खूपच छान वाटत होतं. आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला अर्धा तास इथे बोटिंगमध्ये बसायचं आहे आणि रायडिंग करायची आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे खूपच पाणी तापलेलं होतं. एवढं थंड पाणी असूनही तापलेलं आहे आणि मी यांच्यावरती पाणी टाकत होती. खूप मज्जा वाटत होती यांच्यावरती पाणी टाकताना, पण ते नको नको म्हणत होते. आणि इथून सूर्यास्तसुद्धा खूपच सुंदर दिसतो. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही थकलेलो होतो. आता वेदिका आणि स्वामीनी रायडिंग करत आहेत.
आणि आता वेदिकाला खूपच गरम झालेलं आहे, तर ती जॉकेट काढत आहे, परंतु ते सेफ्टीसाठी असतं. मी तिला नाही म्हटले तेव्हा ती शांत बसली आणि तिने परत ते घालून घेतलं. आणि आता आमचा प्रवास इथे संपलेला आहे. अर्धा तास झालेला आहे आणि जो टायमिंग होता अर्धा तासाचा तो झालेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत काठाकडे. आणि इथे काठावर आल्यानंतर लगेचच तो माणूस आलेला आहे आणि त्याने ते बोट पकडलेली आहे आणि आम्ही हळूच त्यातून बाहेर निघालो. आणि आता इथेच एक गार्डन आहे, खूपच सुंदर गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे. वेदिका जेव्हा 9-10 महिन्यांची होती तेव्हाच ह्या गार्डनमध्ये आलेलो. परंतु आता वेदिकाचं आता हे 9वं वर्ष संपून 10वं लागलेलं आहे. आणि तेव्हा एवढ्या वर्षांनी आम्ही आलो, इतकं जवळ असूनही आम्ही आलेलो नव्हतो गार्डनमध्ये. आणि दोघींना तर आता इतकं काय करून काही नाही असं झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीत ते आनंद घेत आहेत आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करत आहोत त्यांचं बघून. त्यांचं झाल्यानंतर लगेचच आम्ही पण आनंद घेत होतो. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते, त्यामुळे एकदम थंड वातावरण झालेलं होतं आणि ऊनसुद्धा कमी झालेलं असल्यामुळे छान वाटत होतं. आणि तिथे प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी आनंद घेतलेला आहे आणि आम्हीसुद्धा. त्यांना असं वाटत होतं हे करू का ते करू, असं झालं होतं दोघींना. आणि त्यांचे पप्पासुद्धा इथे लहान मुलासारखी बसलेली आहेत हॉर्सवरती आणि ते सुद्धा आनंद घेत आहेत. यात्रेमध्ये आपण याच्यावरती बसायला आपण पैसे देतो आणि इथे सर्वच काही फ्री होतं. त्यामुळे त्यांनी खूपच आनंद घेतलेला आहे. आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हीसुद्धा नक्की या आणि इथला आनंद घ्या. बाय.